भारतीय राज्यघटना ज्यावेळेस तयार करण्यात आली, त्यावेळेस वेगवेगळ्या देशांकडनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत. तर मग परीक्षेला प्रश्न येतो, की कोणत्या देशाकडनं राज्यघटनेमध्ये काय-काय घेतलं? तर यावरती एक प्रश्न येतो, जोड्या लावायला येतो आणि अगदी सोपा प्रश्न असतो. तर थोडंसं बारकाईने जर आपण याच्याकडे बघितलं, बारकाईने जर आपण हे जर लक्षात ठेवलं, तर आपल्याला 1 मार्क्स इझिली मिळू शकतो. तर आपण पहिला देश बघूया अमेरिका. अमेरिका आणि अमेरिका फार महत्वाचा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की ज्यावेळेस अमेरिका येतं, त्यावेळेस न्यायालयाच्या संदर्भात काम होतं. ज्या वेळेस अमेरिका तुम्हाला दिसेल, अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्था स्ट्रॉंग आहे. तर अमेरिका जर आलं, तर अमेरिकेला मोस्टली न्यायव्यवस्था लावण्याचा ट्राय करायचा. न्यायालय लावण्याचा ट्राय करायचा. ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला ब्रिटिश हे जे नाव दिसेल, ब्रिटिश ज्याला इंग्लंड असं म्हटलं जातं किंवा यूके या नावाने देखील ओळखलं जातं. तर या ब्रिटिशांकडनं म्हणजे इंग्लंड देशाकडनं आपण संसद घेतलेली आहे, संसद. तर संसद इथं ना संसदेचं जे कामकाज आहे, ते आपण या इंग्लंड किंवा ब्रिटिश या देशाकडनं घेतलं. तसं अमेरिकेकडनं आपण जे न्यायव्यवस्था आहे, सर्वोच्च उच्च न्यायालयाची जी न्यायव्यवस्था आहे, ही न्यायव्यवस्था आपण अमेरिकेकडनं घेतली आहे. हा दोघांमधला फरक बारकाईने लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर अमेरिकेकडनं आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये जी प्रास्ताविका आहे, जिला उद्देश पत्रिका या नावाने देखील ओळखलं जातं. ही उद्देश पत्रिका आणि ही जी प्रास्ताविका आहे, ती अमेरिका या देशाकडनं आपण भारताने घेतलेली आहे. त्याचबरोबर न्यायालयीन पुनर्विलोकन. पुनर्विलोकन म्हणजे काय? की समजा एखादा निकाल जर दिलेला असेल, त्या निकालाचा परत एकदा विचार केला पाहिजे किंवा एखादा जर कायदा केला असेल, तो कायदा बरोबर आहे की चुकीचा आहे याचा परत एकदा विचार केला पाहिजे. याला न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. तर न्यायालयीन पुनर्विलोकन ही जी गोष्ट आहे ही आपण अमेरिका या देशाकडनं घेतलेली आहे. त्याचबरोबर जी न्यायव्यवस्था आहे, या न्यायव्यवस्थेचं जे स्वातंत्र्य आहे, आपली भारताची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. हिच्यावरती कोणाचा कंट्रोल नाहीये. तर या न्यायव्यवस्थेचं जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळतात. प्रत्येक नागरिकाला वेगळे मूलभूत हक्क आहेत. वेगळे म्हणजे भारतच्या राज्यघटनेने नागरिकांना काही विशिष्ट असे मूलभूत हक्क दिलेले आहेत. हे मूलभूत हक्कांची जी पद्धत आहे, ही पद्धत सुद्धा आपण अमेरिकेकडनं स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर सशस्त्र दलाचे जे सरसेनापती आहेत, सशस्त्र दलाचे सरसेनापती ही गोष्ट सुद्धा आपण अमेरिका या देशाकडनं घेतलेली आहे. उपराष्ट्रपती हे पद आणि राष्ट्रपतीवरती महाभियोग चालवण्याची पद्धत आपण अमेरिकेकडनं घेतली. महाभियोग लावण्याची जी पद्धत आहे, राष्ट्रपतींवरती महाभियोग आणि उपराष्ट्रपती हे पद आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहेत. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि जे हायकोर्ट आहे, त्याचे जे न्यायालय आहे, या न्यायालयांना न्यायाधीश आहेत, या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे, ही सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतली. म्हणजे काय? राष्ट्रपतींवरचा महाभियोग करून राष्ट्रपतींना काय केलं जातं? पदावरून काढून टाकलं जातं. त्याचबरोबर जे सुप्रीम कोर्ट आहे आणि जे हायकोर्ट आहे, याच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे, ही सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतली. म्हणजे मध्ये तुला काय कळलं, की पदावरून दूर करण्याची पद्धत आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. पदावरून दूर करण्याची पद्धत. कोणाला दूर करायचं? राष्ट्रपतीला दूर करायचं, अमेरिकेकडनं घेतली. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. तर हा दोघांमधला फरक छानपणे लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर राष्ट्रपतीवरचा महाभियोग आणि उपराष्ट्रपती हे पद आपण अमेरिकेकडनं घेतलं. त्या दोघांमधला फरक विसरायचा नाही. सशस्त्र दलाचे सरसेनापती अमेरिकेकडनं, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अमेरिकेकडनं, मूलभूत हक्क अमेरिकेकडनं, न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकेकडनं, प्रास्ताविका अमेरिका आणि उद्देश पत्रिका म्हणजेच प्रास्ताविका आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहे. पुढचा देश आयरिश, ज्याला आयर्लंड या नावाने देखील ओळखलं जातं. तर जसं आपण मूलभूत हक्क कुठून घेतलेत? अमेरिकेकडनं. तसं मार्गदर्शक तत्व जे आहेत ते आपण ह्या आयरिश म्हणजेच ह्या आयर्लंड या देशाकडनं घेतलेले आहेत. मार्गदर्शक तत्व आपण त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. त्याचबरोबर राज्यसभेवरती काही सदस्यांचे नामनिर्देशन, इथं नामनिर्देशन हा शब्द आहे बरं, हा लक्षात ठेवायचा. या राज्यसभा म्हणजे काय, लोकसभा म्हणजे काय हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये कळलंच.
तुर्तास तुला काय लक्षात ठेवायचं का राज्यसभेवरती काही सदस्यांचं नामनिर्देशन ही गोष्ट आपण आयर्लंडकडनं घेतलेली आहे. मार्गदर्शक तत्व आपण आयरिश म्हणजे आयर्लंडकडनं घेतलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती पदाची पद्धत, राष्ट्रपतींची निवडणुकीची जी पद्धत आहे, ही निवडणुकीची पद्धत सुद्धा आपण आयरिश या घटनेकडनं, आयरिश या देशाकडनं घेतली. मगाशी काय होतं रे, राष्ट्रपती होतं. राष्ट्रपती हे नाव मगाशी सुद्धा आलं, पण मगाशी राष्ट्रपतीवरती महाभियोग लावण्याची पद्धत आपण अमेरिका या देशाकडनं घेतलेली आहे. आणि इथं राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे आणि या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आपण आयरिश या देशाकडनं घेतलेली आहे. तर आयरिश देशाकडनं काय घेतलं आपण, मार्गदर्शक तत्व घेतले, राज्यसभेवरती काही सदस्यांचं नामनिर्देशन घेतलं आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत आहे, ही राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत आपण आयरिश या देशाकडनं घेतलेली आहे. ठीक आहे. पुढचा देश आपल्याला पाहायचं ते म्हणजे काय, ब्रिटिश, ज्याला आपण इंग्लंड किंवा युके या नावाने देखील ओळखतो. तर काय याच्यामध्ये संसदेच्या रिलेटेड जे जे येईल ते आपण ब्रिटिशांकडनं घेतलेले आहेत. म्हणजे काय, संसदीय शासन व्यवस्था कोणाकडनं घेतली आपण, ब्रिटिशांकडनं घेतली. द्विगृही संसद, इथं परत संसद नाव आलं बघ, द्विगृही संसद कोणाकडनं घेतलं आपण, ब्रिटिशांकडनं घेतलं. कॅबिनेट शासन व्यवस्था, शेवटी कॅबिनेट हा कशाचा भाग असतो, संसदेचा. संसद परत नाव आलं, म्हणजेच कॅबिनेट शासन व्यवस्था आपण कोणाकडनं घेतलं, ब्रिटिशांकडनं. संसदेसाठी विशेष अधिकार, संसदेला अशा स्पेसिफिक विशेष अधिकार दिलेले आहेत, हे आपण ब्रिटिशांकडनं घेतलेले आहे. कायदा करण्याची पद्धत, कायदा कुठं केला जातो, संसदेमध्ये, म्हणून कायदा करण्याची पद्धत ही सुद्धा ब्रिटिशांकडनं घेतलेली आहे. कायद्याचं राज्य म्हणजेच कायदा कुठं केला जातो, संसदेमध्ये. परत कायद्याचे राज्य आपण ब्रिटिशांकडनं घेतले. फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम, आता हे फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम काय असतं हे फंडामेंटल राईट मध्ये आपल्याला लक्षात येईल, पण फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम ही गोष्ट सुद्धा आपण ब्रिटिशांकडनं घेतली. आणि एकच नागरिकत्व, थोडस ऑड बघ हे लक्षात ठेवायला, एकच नागरिकत्व ही गोष्ट सुद्धा आपण ब्रिटिश या देशाकडनं घेतलेली आहे. तर ब्रिटिशांकडनं काय घेतलं, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट शासन व्यवस्था ब्रिटिश, संसदीय विशेष अधिकार ब्रिटिश, एकच नागरिकत्व ब्रिटिश, द्विगृही संसद ब्रिटिश, कायदा करण्याची पद्धत ब्रिटिश, कायद्याचे राज्य ब्रिटिश आणि फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम सुद्धा आपण ब्रिटिशांकडनं घेतलेले आहेत. 1935चा कायद्याकडनं आपण काय काय घेतलं, फार महत्वाचे. जवळपास जो 1935चा ऍक्ट होता, या 1935च्या ऍक्ट मधला जवळपास 75% जो भाग आहे आपल्या राज्यघटनेचा, हा आपण 1935च्या ऍक्ट कडनं घेतलेला आहे. आता हे फार महत्वाचं बरं, हे लक्षात ठेवायचं. तर भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर, भारत काही स्वतंत्र झाला 1947ला, म्हणजे या 1947च्या अगोदर भारतावरती कोणाचं राज्य होतं, ह्या ब्रिटिश लोकांचं. आणि या ब्रिटिश लोकांनी 1935चा ऍक्ट केला होता, 1935 साली ऍक्ट केला होता. तर इथपर्यंतची गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल. तर या ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारतावर राज्य करत होते, त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतामध्ये न्यायव्यवस्था होती. आणि म्हणून नुसता न्यायव्यवस्था हा जर शब्द आला तर तो आपण ह्या ब्रिटिशांच्या म्हणजे 1935च्या ह्या ऍक्ट मधनं घेतलेला आहे. पण बाकीच्या न्यायाच्या रिलेटेडच्या बाकीच्या गोष्टी आपण अमेरिकेकडनं घेतल्यात. न्यायालयीन पुनर्विलोकन, अमेरिका, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. पण न्याय व्यवस्था हा जर फक्त एकटा शब्द आला, एकुलता एक शब्द आला न्यायव्यवस्था, तर तो शब्द आपण 1935च्या ऍक्ट मधनं घेतलेला आहे. त्याचबरोबर राज्यपाल पद, ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतामध्ये राज्यपाल नावाची गोष्ट प्रेझेंट होती, म्हणून राज्यपाल नावाचं जे पद आहे ते 1935च्या ऍक्टने भारतामध्ये घेण्यात आलेलं होतं. ब्रिटिशांच्या काळामध्ये लोकसेवा आयोग होता, अधिकारी निवडण्यासाठी एक्झाम घेतली जायची भारतामध्ये, म्हणून लोकसेवा आयोग हा 1935च्या ऍक्ट कडनं घेतलेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी त्याला MPSC म्हणायचं, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच लोकसेवा आयोग, हा 1935च्या ऍक्ट मध्ये होता. न्यायव्यवस्था भारतात होती का, ब्रिटिशांच्या काळात होती, म्हणून न्यायव्यवस्था 1935. राज्यपाल पद होतं का 1935च्या ऍक्टने होते, म्हणून राज्यपालाचं पद 1935. लोकसेवा आयोग होता का, होता. अधिकारी निवडायचे का, निवडले जायचे, म्हणून लोकसेवा आयोग सुद्धा 1935च्या ऍक्टने होता. भारतामध्ये ब्रिटिश आणीबाणी लावायचे का, हो, ब्रिटिश आणीबाणी लावायचे, म्हणून आणीबाणीची तरतूद आपण 1935च्या ऍक्ट मधनं घेतलेली आहे. संघराज्य योजना होती का, हो, केंद्र वेगळं होतं आणि राज्य सरकार वेगळं होतं का,
होतं असं या दोघांच्या संतुलन करून शासन चालवलं जायचं, म्हणून संघराज्य योजना सुद्धा भारतात त्या काळामध्ये होती. आणीबाणीची तरतूद सुद्धा होती आणि प्रशासकीय तपशील हा सुद्धा आपण 1935च्या ऍक्ट मधनं घेतलेला आहे. तर हे जे शब्द आहेत 1935चे फार महत्वाचे, त्यावरती प्रश्न येतो. 1935चा ऍक्ट, राज्यपाल पद घेतलेलं, 1935 न्याय व्यवस्था, 1935 लोकसेवा आयोग, 1935 संघराज्य योजना, 1935 आणीबाणी तरतूद 1935 आणि प्रशासकीय तपशील सुद्धा 1935च्या ऍक्टने केलेला आहे. जे 6 नाव आहेत हे तोंडपाठ करायचे. ऑस्ट्रेलिया, तर ऑस्ट्रेलियामध्ये काय माहितीये का, संयुक्त बैठक. संयुक्त बैठक म्हणजे काय, लोकसभा आणि राज्यसभा यांची एकत्रित बैठक आपण ऑस्ट्रेलियाकडनं ही तरतूद घेतलेली आहे. समवर्ती सूची म्हणजे काय, एक केंद्रासाठी एक सूची असते, राज्यासाठी एक सूची असते आणि दोघांची कॉमन एक सूची असते. तर ही जी कॉमन सूची आहे, जिला समवर्ती सूची असं म्हटलं जातं, ही सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. म्हणजे काय माहितीये का, जे कॉमन गोष्टी आहेत ना, दोघांचं मिक्सचर होण्याची जी तरतूद आहे ही आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. बघा, लोकसभा आणि राज्यसभा दोघांची एकत्रित म्हणजे कॉमन बैठक आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. केंद्र सूची आणि राज्य सूची दोघांची कॉमन सूची म्हणजे समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर 2 अजून शब्द लक्षात ठेवायचे, व्यापार आणि वाणिज्य. व्यापार आणि वाणिज्य हा शब्द सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेला आहे. संयुक्त बैठक याचा कलम 108 येतो, ऑस्ट्रेलियाकडनं घेतलं. समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया, व्यापार आणि वाणिज्य ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आहे. पुढचा देश येतो कॅनडा. आता कॅनडा म्हणजे काय, जास्त राज्य आणि केंद्र असं 2 गोष्टी येतात बघा. आता केंद्राला जास्तीत जास्त महत्व जर ज्या देशाने दिलंय ना, त्याचं उत्तर लिहायचं कॅनडा. तर कॅनडा आणि केंद्राला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे. बघा आता कसं, शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे जास्तीचे अधिकार केंद्राकडे, केंद्राला जास्त जोर दिलाय म्हणजे उत्तर लिहायचं कॅनडा. ही शेषाधिकार केंद्राकडे ही तरतूद आपण कॅनडाकडनं घेतलेली. राज्यपालाची नेमणूक किंवा राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. आता याचा अर्थ काय बघा, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणजे इथं केंद्र शासन, इथं असणार राज्य शासन आणि या केंद्र शासनाकडून राज्यपालाची निवड या राज्यासाठी केली जाते. म्हणजे केंद्र त्याचा एक प्रतिनिधी राज्य सरकारमध्ये पाठवतो. मग कोण जड झालं, शेवटी केंद्र जड झालं ना, केंद्राचं प्रतिनिधी केंद्र पाठवतं राज्यामध्ये, म्हणून केंद्र जड झालं. म्हणून राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी जर म्हटलं तर इथं केंद्राला जास्त महत्व आहे आणि केंद्राला जास्त महत्व असल्यामुळे कॅनडा उत्तर लिहायचं. प्रभावी केंद्र शासन प्रभावी असं जर आलं किंवा प्रबळ केंद्र शासन जर आलं, त्याचं उत्तर कॅनडा लिहायचं. आणि एकच थोडंसं ऑड आहे लक्षात ठेवायला, ते म्हणजे काय, सुप्रीम कोर्टचं सल्लागार अधिकार क्षेत्र हे आपण कॅनडा या देशाकडनं घेतलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाठ करायच्या. आलं लक्षात. तर ही जी शेवटची गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे की सुप्रीम कोर्टचं सल्लागार अधिकार क्षेत्र ही तरतूद आपण कॅनडा या देशाकडनं घेतलेली आहे. राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून निवड कॅनडा, प्रभावी केंद्र किंवा प्रबळ केंद्र कॅनडा, शेषाधिकार केंद्राकडे म्हणजेच कॅनडा. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा देश येतो रशिया आणि त्याचबरोबर येतो फ्रान्स. बरोबर, रशियाकडनं आपण मूलभूत कर्तव्य घेतलेलं आहे आणि फ्रान्सकडनं आपण गणराज्य नावाचा शब्द घेतलेला आहे. तर मूलभूत कर्तव्य कोणाकडनं, रशियाकडनं, आणि गणराज्य नावाचा शब्द कोणाकडनं घेतला, आपण फ्रान्सकडनं घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रास्ताविकेमध्ये काही शब्द आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. आता हे न्याय बरं, हे तिघ काय आहेत, न्याय. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. हे जे न्याय आहेत हे आपण प्रास्ताविकेमध्ये हे शब्द टाकले, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. हे जे शब्द आहेत हे आपण रशिया या देशाकडनं घेतलेले आहेत. आणि प्रास्ताविकेमध्ये आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव व बंधुता हे जे 3 शब्द टाकले, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे 3 शब्द टाकलेत, हे 3 शब्द आपण फ्रान्स या देशाकडनं घेतलेले आहेत. आता लक्षात कसं राहील बघ, जे मोठे मोठे अक्षर असतील ना, मोठे मोठे जे नाव आहेत ना, ते आपण रशियाकडनं घेतलेले आहेत आणि जे छोटे नाव आहेत हे आपण फ्रान्सकडनं घेतले. बघ, मोठं नाव आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, मोठे नाव आहेत ना, मोठे नाव आहेत म्हणून आपण हे कोणाकडनं घेतलेत, रशियाकडनं घेतलेत. छोटे नाव आहे बघ, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे जे छोटे छोटे नाव आहेत ना, हे छोटे छोटे नाव आपण फ्रान्सकडनं घेतलेले आहेत.
आलं लक्षात. मूलभूत कर्तव्य म्हटलं तर रशिया, गणराज्य शब्द म्हटलं तर फ्रान्सकडनं घेतलेले. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आपण रशियाकडनं घेतलेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपण फ्रान्सकडनं घेतलेलं आहे. आता शेवटचे 2 देश याच्यामध्ये राहिले. जर्मन, ज्याला वेइमर या नावाने देखील ओळखलं जातं, आणि अजून एक येतो जपान. आता जपान म्हणजे काय? कायद्याने प्रस्थापित पद्धत ही एकच तरतूद आपण जपानकडनं घेतलेली आहे. कायद्याने प्रस्थापित पद्धत म्हणजे कायद्याने ज्याप्रमाणे पद्धत पाडलेली आहे तीच पद्धत कंटिन्यू पुढे केली पाहिजे. कायद्याने प्रस्थापित पद्धत म्हणजे काय? कायद्याने पडलेली पद्धत ही जी गोष्ट आहे ही आपण जपानकडनं घेतलेली आहे. तर विचारतात वेमर नावाची घटना म्हणजे कोणत्या देशात आहे? तर वेमर म्हणजे काय? जर्मन. याच्यावरती प्रश्न आलाय, पाठ करायचं. वेमर वेमर म्हणजे काय? जर्मन. या जर्मनीकडनं काय घेतलं आपण? आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती दिली जाते, ही जी तरतूद आहे ही आपण जर्मनीकडनं घेतली. तर जर्मनी काय म्हणते? मूलभूत आणीबाणी दरम्यान ज्यावेळेस भारतामध्ये आणीबाणी लावली जाते, आणीबाणी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला नंतर लक्षात येईल. सध्यासाठी फक्त थोडासा अंदाज घ्यायचा की आणीबाणी ज्यावेळेस भारतामध्ये लावली जाते त्यावेळेस जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांना स्थगिती दिली जाते, ही जी तरतूद आहे ही आपण जर्मनीकडनं घेतलेली आहे. आणि आता आपल्याला शेवटचा देश पाहायचा आहे तो म्हणजे कोणता? दक्षिण आफ्रिका. तर 368 हा जो कलम आहे, या कलमानुसार जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ही घटना दुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिका या देशावरनं घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्यसभेवर काही सदस्यांची नेमणूक ही जी तरतूद ही आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतली आहे. राज्यसभेवरती काही सदस्यांची नेमणूक ही तरतूद आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतली. आणि त्याचबरोबर घटना दुरुस्तीची पद्धत हे सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेली आहेत. या प्रकारे कोणत्या देशाकडनं काय घेतलं याच्यावरती 1 मार्क्स येणार. एवढं जर पाठ केलं तर तुमचा 1 मार्क 100% तुमचा बरोबर येईल. हे एका वेळेस लगेच लक्षात राहणार नाही, एका वेळेस लगेच पाठ होणार नाही. याला तुम्हाला वारंवार वाचावा लागणार. वारंवार वाचून वाचून या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. आता मी इथे कन्क्लुजन मध्ये काही गोष्टी ऑलरेडी दिल्यात बघा. कन्क्लुजन म्हणजे काय? थोडंसं कम्पॅरेटिव्हली मी इथं थोडंसं वरच्याच गोष्टी परत इकडे कम्पॅरेटिव्हली मांडलेल्या आहेत, कम्पॅरिझन करून मांडल्यात. का बरं? तर कम्पॅरिझन करून जर आपण ते चार्टच्या स्वरूपात लक्षात ठेवलं तर ते आपल्याला लक्षात राहण्यासाठी सोपं जातं, म्हणून मी तसं मांडलेलं कन्क्लुजन. मूलभूत हक्क कोणाकडनं घेतलं? तर अमेरिका. मार्गदर्शक तत्व कोणाकडनं घेतलंय? आयरिश या देशाकडनं. आणि मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलंय? रशियाकडनं. तर हे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या कोणाकडनं घेतात असे एका वेळेस जर आपण चार्टमध्ये जर ते लिहिलं तर आपण विसरत नाही. मूलभूत हक्क जर म्हटलं तर अमेरिका, मार्गदर्शक तत्व म्हटलं तर आयरिश, आणि मूलभूत कर्तव्य जर म्हटलं तर रशियाकडनं. आता राज्यपाल पद आहे, तर हे राज्यपाल नुसतं पद जर विचार केला ना, राज्यपाल नावाचं पद नुसतं पदाचा जर विचार केला, राज्यपाल पद आपण 1935च्या ऍक्ट मधून घेतलेलं आहे. पण राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असेल हे आपण कॅनडा या देशाकडनं ही तरतूद घेतली आहे. तर राज्यपालाच्या 2 वेगवेगळ्या गोष्टी बघ. नुसतं राज्यपाल पद म्हटलं ते 1935च्या ऍक्ट कडनं घेतलं, आणि राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असेल ही जी तरतूद ही आपण कॅनडा या देशाकडनं घेतलेली आहे. ठीक आहे. न्यायाबद्दल बघा. नुसतं न्याय व्यवस्था हा जो शब्द आहे हा आपण 1935च्या ऍक्ट मधनं घेतलेला आहे. बरोबर. नुसता न्याय व्यवस्था हा शब्द 1935च्या ऍक्ट मधनं घेतलाय. पण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हटलं तर अमेरिका, न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य म्हटलं तर अमेरिका, किंवा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचे जे न्यायाधीश आहे यांना पदावरून दूर करण्याची पद्धत आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका, न्यायालयाचं स्वातंत्र्य अमेरिका, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं म्हटलं तर ह्या तरतुदी आपण अमेरिकेकडनं घेतलेल्या आहेत. आणि सुप्रीम कोर्टचं सल्लागार अधिकार क्षेत्र ही तरतूद आपण कॅनडाकडनं घेतलेली आहे. तर या न्यायव्यवस्थेवरती 100% प्रश्न येणार. न्यायव्यवस्था शब्द 1935, सुप्रीम कोर्टचं सल्लागार अधिकार क्षेत्र आपण कॅनडाकडनं घेतलेले आहेत. न्यायालयीन पुनर्विलोकन, स्वातंत्र्य आणि सुप्रीम हायकोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची तरतूद आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. राष्ट्रपती पदाबद्दल बघा. राष्ट्रपतीवरती महाभियोग लावण्याची तरतूद आपण अमेरिका या देशाकडनं घेतलेली आहे. राष्ट्रपतीला निवडणुकीची जी पद्धत आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आपण आयरिश या देशाकडनं घेतलेली आहे. उपराष्ट्रपती हे जे पद आहे आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहे. झालं महाभियोग अमेरिका राष्ट्रपतीवरचा. राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आयरिश, आणि उपराष्ट्रपती हे जे पद आहे हे आपण अमेरिका या देशाकडनं घेतलेलं आहे. राज्यसभेवरती काही सदस्यांचं नामनिर्देशन असं विचारलं
तर आयरिश. आणि राज्यसभेवरती काही सदस्यांची नेमणूक जर म्हटलं तर आफ्रिका, दक्षिण आफ्रिका. राज्यसभेवरती नामनिर्देशन, सदस्यांचं नामनिर्देशन, इथं सदस्यांचा शब्द पाहिजे होता. राज्यसभेवरती सदस्यांचं नामनिर्देशन म्हटलं तर आयरिश, राज्यसभेवरती सदस्यांची नेमणूक म्हटलं तर दक्षिण आफ्रिका. आणीबाणी विषय बघा, आणीबाणी. तर आयोगाने आणीबाणी हा आणीबाणी हा जो शब्द आहे आपण 1935च्या ऍक्ट मधनं घेतलेला आहे, पण आयोगाने त्याचं उत्तर जर्मनी असं दिलेलं आहे. तर आणीबाणी आपण ऍक्च्युली ही तरतूद घेतली 1935च्या ऍक्टने, कारण ब्रिटिश भारत सरकारमध्ये आणीबाणी ऑलरेडी लावली जायची, म्हणून आणीबाणी ही जी पद्धत ही आपण ऍक्च्युली 1935च्या ऍक्टने घेतलेली आहे, पण आयोगाने त्याचं उत्तर जर्मनी असं दिलेलं आहे. तर परत एकदा जर आलं तर उत्तर जर्मनी लिहायचं, जसं ऑप्शन भेटेल तसं उत्तर ते लिहायचं. घटना दुरुस्ती आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती ही जी तरतूद आहे, आणीबाणी ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस मूलभूत हक्क राबवले जाणार नाही, ही तरतूद ही आपण जर्मनीकडनं घेतलीत, जिला वेमर असं म्हटलं जातं. वेमर किंवा जर्मनीकडनं आपण काय घेतलंय, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती दिली जाईल, ही तरतूद आपण जर्मनी म्हणजेच वेमरकडनं घेतलेली आहे. आणि जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे, ही घटना दुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडनं घेतलेली आहे. कायदा, ह्या कायद्यावरनं कायद्याचे राज्य ही तरतूद आपण ब्रिटिश या देशाकडनं घेतली आहे. आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत ही तरतूद आपण जपानकडनं घेतलेली आहे. राहील लक्षात. कायदा, ह्या कायद्यावरून काय, कायद्याचे राज्य जर म्हटलं तर ब्रिटिशांकडनं घेतली, आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत जर म्हटलं तर ते आपण हे जपान देशाकडनं घेतलेलं आहे. आता ह्या ब्रिटिश जी राज्यघटना आहे, त्या ब्रिटिश राज्यघटनेवरती प्रश्न विचारला जातो. जी ब्रिटिशांची राज्यघटना होती ना बाळा, ती अलिखित राज्यघटना, ती लिखित नव्हती. जशी भारताची राज्यघटना कशी लिखित स्वरूपात लिहिलेली आहे, राज्यघटनेचं पुस्तक मिळतं ना, तर भारताची राज्यघटना लिखित स्वरूपात आहे. तशी जी ब्रिटिशांची राज्यघटना ती अलिखित होती. पाठ करायचं, लक्षात ठेवायचं. ब्रिटिशांची राज्यघटना कशी होती, अलिखित स्वरूपाची होती. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च असते. जे ब्रिटिश सरकार, या ब्रिटिश देशामध्ये संसद सर्वोच्च आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. तर हा जो ब्रिटिश या देशाकडनं आपण संसदीय शासन व्यवस्था घेतलेली आहे, आणि जो अमेरिका नावाचा देश आहे, या अमेरिका देशाकडनं आपण न्याय व्यवस्था घेतलेली आहे. तर अमेरिका आला तर न्याय व्यवस्था लक्षात ठेवायचं, ब्रिटिश आला तर संसद. तर ह्या ब्रिटिश देशामध्ये संसद स्ट्रॉंग आहे, आणि अमेरिकामध्ये न्याय व्यवस्था स्ट्रॉंग आहे. तर ह्या ब्रिटिश राज्यघटना अलिखित होती. ब्रिटिशांची जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये संसद सर्वोच्च होती, आणि घटना, ब्रिटिशांची जी घटना आहे ती सर्वात लवचिक आहे. सर्वात लवचिक याचा अर्थ काय, तर तिच्यामध्ये पटापट बदल करता येत होते. तसं भारताच्या राज्यघटनेमध्ये पटकन बदल नाही करता येत. बदल करण्याची जी प्रक्रिया, जी प्रोसेस आहे ती थोडीशी हार्ड आहे. तसं ब्रिटिशांची जी राज्यघटना ती फार लवचिक आहे, त्याच्यामध्ये फार इझिली बदल केले जाऊ शकतात. तर ब्रिटिशांच्या राज्यघटनेवरती प्रश्न येतो, कशी राज्यघटना ब्रिटिशांची अलिखित. त्या ब्रिटिश देशामध्ये संसद कशी आहे, संसद सार्वभौम आहे, आणि त्यांची घटना कशी आहे, तर घटना लवचिक आहे. संघराज्य हा जो शब्द आहे हा आपण अमेरिका या देशाकडनं घेतलेला आहे. संघराज्य नावाचा शब्द आपण कोणत्या देशाकडनं घेतलाय, तर अमेरिका या देशाकडनं घेतलेला आहे. कॅनडा या देशाकडनं आपण ही तरतूद घेतली की केंद्र सरकारला उर्वरित अधिकारांचं वाटप केलं. काही अधिकार केंद्राला दिले, काही अधिकार राज्याला दिले, पण तरी देखील काही अधिकार वाटायचे बाकी आहेत. काही अधिकार उरलेत, हे उरलेले अधिकार सरळ केंद्राला देऊन टाकायचे. ही तरतूद आपण कॅनडाकडनं घेतलीत. मी याच्या अगोदर पण सांगितलं, कॅनडा जर आलं तर कॅनडामध्ये जे केंद्र आहे, हे जे केंद्र शासनाला जास्त अधिकारी कोणाच्या तुलनेत, राज्याच्या तुलनेत, म्हणून उरलेले सरळ अधिकार केंद्राला दिले. केंद्राचं पारडं जड पडतं. ही जी तरतूद ही आपण कॅनडा या देशाकडनं घेतलेली आहे. तर अशा प्रकारचे ह्या ज्या तरतुदीत कोणत्या देशाकडनं काय घेतलं याच्यावरती प्रश्न विचारला जातो, आणि तो आपला तो प्रश्न बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे, तर त्याचा छानपणे अभ्यास करायचा.